रायलेश्वर महादेव मंदिर में त्रिपुरारी पूर्णिमा निमित्त दीपोत्सव हर्षोल्लास के साथ मनाया गया। रघुनाथ नगर में रायलेश्वर महादेव मंदिर में बड़ी ही भक्ति भाव से महिलाओं द्वारा अनेक दिए लगाकर दीपोत्सव मनाया गया। पूर्व नगर सेवक एवं संस्थापक स्वर्गीय वसंत नागवेकर ने 35 साल पहले दीपोत्सव देव दिवाली मनाने की शुरुआत की थी, जो आज एक भव्य रूप धारण किए हुए है। उनके मृत्यु के उपरांत उनके बेटे एवं रायलेश्वर महादेव मंदिर के अध्यक्ष साईनाथ नागवेकर ने पिता की इस परंपरा को निभाते हुए उनके साथ सचिव देवेंद्र खोत एवं उपाध्यक्ष आनंद वाईकर, कोषाध्यक्ष सुनील वाईकर, कार्याध्यक्ष बालकृष्ण हिंदोलकर, पुजारी संजय जोशी ने इस परंपरा को जीवित रखा। इस देव दिवाली दीपोत्सव पर पूर्व नगर सेवक विकास रेपाले एवं पूर्व नगर सेविका नम्रता भोसले की उपस्थिति रही। उन्होंने आरती कर आतिशबाजी कर दीपोत्सव में 4 चांद लगाए। इस खास मौके पर स्थानिक महिलाओं ने हजारों की संख्या में उपस्थिति देकर हजारे दिए लगाए। तो वहीं सुचित्रा पिंगटे द्वारा सुंदर रंगोली निकाली गई। तो वहीं साईनाथ नागवेकर ने कहा कि रायलेश्वर महादेव मंदिर एक जागृत देवस्थान है। महिलाओं भक्ति के साथ इस कार्यक्रम में सहभाग लेती है। इस वर्ष से ज्यादा अगले वर्ष भव्य दीपोत्सव मनाया जाएगा। यह हमारा एक अथक प्रयास है। संदर्भ बांधता रायलेश्वर का दान है। सर्वांनी एक फूल आणि दान द्या। जन्म मृत्यू जरा व्याधी पीडिता कर्म बंधने बोलो रायलेश्वर महादेव की जय। बोलो महादेव। खाली ठेवा, एक लोटा पाणीचा।
मला असं वाटतं आदरणीय आनंद दिघे साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मंदिर आहे. माजी नगरसेवक माननीय आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक दिवंगत वसंतरावजी नागवेकर यांनी या मंदिराची स्थापना केली. वर्षानुवर्षे सामाजिक धार्मिक उपक्रम या मंदिरामध्ये या मंडळाच्या वतीने आयोजित केले जातात. दीपोत्सव हा खरोखर बघण्यासारखा असतो आणि आज खऱ्या अर्थानं नागवेकर साहेबांची आठवण येते, कारण नागवेकर साहेब एक असं व्यक्तिमत्व होतं की सगळ्यांना घेऊन जाणार आणि या मंदिराचं जे काही पावित्र्य आहे ओव्हरऑल हे सगळं नागवेकर साहेबांमुळे या ठिकाणी ते जपून राहिलं आणि हे मंदिर अतिशय सुंदर सुबक आणि अतिशय स्वच्छ अशा मंदिरांपैकी एक, ठाण्यातल्या एक नावाजलेल्या मंदिरांपैकी आहे. त्या दीपोत्सवामध्ये लावलेल्या दिव्यांमध्ये जो प्रकाशमय झालाय, तसंच सर्व माझ्या विभागातील नागरिकांच्या आयुष्यात देखील त्यांचं जीवन प्रकाशमय हो अशाच शुभेच्छा या दीपोत्सवाच्या निमित्ताने देतो. निवडणूक आहे 2020 तारखेला, लोकांना आव्हान नाही, लोकांना आवाहन करायची गरज नाही. मतदान केंद्रावरती जो जाणार आहे त्याला माहिती आहे कोणाला मतदान करायचंय, कारण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व माननीय मुख्यमंत्री साहेब करतात. त्यांनी केलेलं काम, त्यांच्या कामाचा प्रकाश हा सर्व दूर पसरलेला आहे. तो काय नुसता फक्त या मतदारसंघापुरता नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सर्व दूर पसरलेला आहे. त्यामुळे लोक जो मतदान केंद्रावर जाणार तो धनुष्यबाणच दाबणार, याच्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे लोकांना काही आवाहन करायची गरज नाही. किंबहुना ही निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली आहे, साहेबांच्या लाडक्या बहिणींनी हातात घेतली. जिथे जातो तिथे महिला स्वयंस्फूर्तीने त्यांचा प्रचार करतात. त्यामुळे लोकांना काही सांगायची गरज नाही. तुम्ही बघत राहा. 23 तारखेला आज हा दीपोत्सवाच्या निमित्ताने जशी दिवाळी झाली तशी देव दिवाळी ही मोठ्या प्रमाणात 23 तारखेला साजरी होईल. रायलेश्वर सेवा मंडळ माजी नगरसेवक कैलासवासी वसंत नागवेकर यांचा मी मुलगा साईनाथ वसंत नागवेकर, बरोबर. हे त्यांनी परंपरा 35 वर्षापूर्वी चालू केली, बरोबर. आम्हाला खंत आहे की बाबा 2 वर्ष ते नाही आहे आमच्या बरोबर, पण माझे आणि जे आमचे मंडळाचे सहकारी आहे, महाराज आणि सर्व सहकारी आहे, बरोबर. त्यांनी एवढा सपोर्ट केला की बाबा हा उत्सव ना त्यांची आम्हाला कमी वाटते, पण ना तसाच याच्यानी आम्ही साजरा करतोय. मोठ्या प्रमाणात भक्तगण इथं आलेले आहेत आणि ते दीपोत्सव करतायत. काय सांगाल? काय तेच मी तुम्हाला सांगितलं, 35 वर्षापासून हे एक मंदिर एक जागृत देवस्थान आहे, बरोबर. त्यासाठी सर्वांना एक भावना आहे, बरोबर. आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे, म्हणजे शंकरांनी त्रिपुरा सूरचा वध केलाय, बरोबर. आणि ते पण रायलेश्वरावरती येऊन एक पंक्ती लावणं ते त्यांच्यासाठी सौभाग्य आहे. त्यासाठी एवढे जण ना भाविक एवढ्या पंक्त्या लागतात, हे सर्व म्हणजे एक श्रद्धा आहे रायलेश्वरावरती आणि आम्ही केवळ एक सेवक आहोत, बस. किती हजार पंट्या लावता तुम्ही? आता यावेळेला आम्ही 5,500 पंट्या लावल्या आहे, बरोबर. आता ते पुढच्या वर्षी अजून वाढेल तर अजून वाढू शकतो, बरोबर. आव्हान म्हणजे आता देवाचं ते कोणाला आव्हान नाही करू शकत. केवळ एक आहे बाबा, 20 तारखेला इलेक्शन आहे. सर्वांनी माझे जे भाविक आहे, जे शंकराचे याला आलंय आमच्या रायलेश्वर मंडळाकडून ना सर्वांना आव्हान आहे की बाबा 20 तारखेला जाऊन एक सकाळी मतदान करा आणि मग सुट्टी मनवा, चालेल. मी या मंडळात सेक्रेटरी म्हणून काम करतो. गेली 35 वर्षापासून आमचा प्रोग्राम चालू आहे. स्वर्गीय वसंत नागवेकर साहेब यांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे त्यात आम्ही त्यांच्या रूढी जोपासण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्या नागरिकांना आमचं एकच आव्हान आहे, जीवनातला तुम्ही ह्या दिवशी एक दीप असा हे करा, प्रज्वलित करा की तुमचे ते सगळे संकल्प पूर्ण हो. किती भाविक तरी तिथे दर्शनाला येतात? कमीत कमी हजारो भाविक इथे येतात आमच्या इथे. रात्री 11 ते 12 वाजे आमचा प्रोग्राम चालू असतो. आता याच्यानंतर आम्ही फटाक्यांची आतिषबाजी आहे लहान मुलांना देतो, ते करून आम्ही उत्सव साजरा करतो. नक्कीच वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार.